बघा किती सुंदर तुळस सजवली आहे. आणि आता मी सांगते हे कशासाठी आहे एवढी सगळी सजावट. तर हे आमच्या गावातलं जुनं महादेवाचं मंदिर आहे, तर ते इतकं छान सजवलं आहे. आमच्या इथल्या एका दीदीनं 13 वर्षाचं प्रदोषचं व्रत पूर्ण केलं. तिचं 13वं वर्ष पूर्ण होऊन आता म्हणून तिनं उद्यापन घातलं आहे आज. तर त्याच्यासाठी तिने एवढी सगळी सजावट केली आहे. बघा किती छान सजवलं आहे. कुणाचीही मदत न घेता तिने एकटीने हे सगळं सजवलं आहे. आणि उद्यापन ही करताना तिनं 11 जोडपी जेवायला घातली आहेत आज सांगितलेत. त्याच्यात आमचाही नंबर आहे. तर किती सुंदर सजवलं आहे बघा हे. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि महादेवाची पूजा केलेली कधीच व्यर्थ जात नाही. आणि तसंच तिच्या बाबतीत झालं आहे की अक्षरशः 6वी-7वीत असल्यापासून तिनं या व्रताला सुरुवात केली होती. आता 13 वर्ष पूर्ण झाली. तिला खूप छान अनुभव आहे महादेवांचा. आणि ते शंभू महादेव भोळे आहेत. त्यांना साधी भोळी भक्ती पण चालून जाते. आणि किती छान सजावट केली आहे बघा. घरची परिस्थिती नाजूक असूनही तिनं स्वतः पिगी बँकमध्ये पैसे साठवून एवढं सगळं केले. ओम नमः शिवाय.